नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले आहे नवीन एक रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप टेस्टी पण आहे। रेसिपी आहे फ्लावरची भाजी। तर चला बघूया फ्लावरची भाजी कशी बनवायची। तर सर्वात आधी एक फ्लावरचा गड्डा घ्यायचा, तो व्यवस्थित तोडून घ्यायचा। तोडून घेताना काळजी घ्यायची, त्यामध्ये आळी आहे की नाही ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि व्यवस्थित मोठे मोठे तुकडे तोडून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी कसे तोडत आहे। त्यानंतर फ्लावर चांगली व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या। त्यानंतर फ्लावर पातेल्यामध्ये टाकून आणि चांगली उकळवून घ्यायची। उकळवून घेतली की त्याच्यामधले काही पण औषध मारलेलं असतं ते सगळं निघून जातं। फ्लावर उकळली आहे 5 मिनिटं, एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। फ्लावर व्यवस्थित सगळी काढून घेतल्यानंतर गरम फ्लावरमध्ये थंड पाणी टाकायचं। थंड पाण्याने स्वच्छ डबल धुवून घ्यायची। मग त्यानंतर तयारी करूया भाजीची। गॅस पेटवून त्यावर पातेलं ठेवायचं। पातेलं चांगलं तापून द्यायचं। पातेलं चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं। 2 पळी तेल पातेल्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यात टाकायचे जिरे, कढीपत्ता, जिरे चांगले तडतडून द्यायचे। लगेच त्याच्यात कांदा टाकायचा। कांदा टाकल्यानंतर कांद्याला चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचा टमाटर टाकल्यानंतर टमाट्याला पण चांगलं शिजून द्यायचं तेलामध्ये। मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि तुमचा काही बेसिक घरचा मसाला असेल तर तो टाका। असला तर चांगलाच, नसला तर चालेल, नाही टाकला तरी चालेल। लाल मिरची, हळद टाकायची। मग फ्लावर त्यामध्ये चांगली मस्त मिक्स करून घ्यायची। छान हलवून घ्यायची फ्लावर। सगळा मसाला फ्लावरला लागला पाहिजे। फ्लावर पूर्ण शिजवायची नाहीत, 70 ते 60% शिजवायची। मग मीठ मिक्स करून मिठाला पण चांगलं व्यवस्थित हलवून घ्या। मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवा। 5 मिनिटं बारीक गॅसवर झाकण ठेवल्यावर फ्लावर अशी छान अशी शिजून येते। मग त्याच्यावर कोथिंबीर घाला। कोथिंबीर घातल्यानंतर वापस 2 मिनिटं गॅस बारीक करून झाकण लावून फ्लावर शिजू द्या। तयार आहे फ्लावरची भाजी। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।